मंगळी तालुका आणि चिक्कोडी नावाचं गाव आहे. आहा टाळ टाळ आहा. त्या चिक्कोडी मध्ये एक मुस्लिम धर्माचा बापू कलावंत नावाचा स्वतंत्र सैनिक आहे. ब्रिटिश राजवटीची सत्ता आहे देवा. ब्रिटिशांचं वारं समाजाची सेवा करतोय माझा बापू कलावंत. गारगोटीची कचरी फोडली म्हणून बापू कलावंतावरती 42 केसेस केल्या देवा. काय करावं, कुणाला सांगावं, कुठं जावं विचार करतोय बापू कलावंत. असताना मुस्लिम धर्म आहे पण महाराज डोक्यामध्ये विचार आला आणि बापू कलावंताच्या डोळ्यासमोर उभा राहिले अक्कोळचे सद्गुरू बाळू मामा. महाराज मामा बापू कलावंताच्या डोळ्यासमोर उभा आहे. निघालाय अक्कोळ्याला. बाळू मामा भक्तीची प्रेमाचं नाथ बापू कलावंत मामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा समाजाची सेवा करणं म्हणजे चुकीचं का मामा? काय झालं बापू? 42 केसेस टाकले माझ्यावरती मामा. मामा म्हणतात ए बापू मी तर साधा धनगर आहे रे, मी तुला काय मदत करणार आहे? ऐका बापू कलावंत त्या दिवशी प्रसाद घेतला तळावरचा आणि निघून गेला चिक्कोड्याला. पहिल्याच भेटीत मामानं बापू कलावंतावरची कृपा केली देवा. सदैव मामा बापू कलावंताच्या स्वप्नात गेले. स्वप्नी मनी ध्यानी मामा मामा स्वप्नात बापू कलावंत फिरून आला अक्कोळ्यात. स्वप्नामध्ये मामा, चित्तामध्ये मामा, सगळीकडे मामा दिसू लागले बापू कलावंताला. महाराज बापू कलावंत परत एकदा अक्कोळ्यात आलाय. मामा मला भक्तीचं दान द्या, मला सेवा द्या मामा, तुमची सेवा. महाराज मामानं भंडारा काढला आणि बापू कलावंताच्या कपाळाला भंडारा माझ्या मामाने लावला देवा. काय ताकद भंडाऱ्यात आहे मामाच्या. 6 महिने सेवा करतोय, 42 केसेस, पण एकही वॉरंट बापू कलावंताला नाही, एकही पोलीस दारात नाही. मामाची सेवा 6 महिने बापू कलावंत करतोय. मनामध्ये शंका आहे, 42 केसेस पण कधी पोलीस दारात आला नाही देवा. बापू कलावंत निप्पाणीला गेला, शंकेश्वराला गेलाय. महाराज माझ्या मामाच्या भंडाऱ्याची ताकद काय आहे? 6 महिने सेवा केली बापू कलावंतानं, पण त्या सेवेचं फळ माझ्या मामानं बापू कलावंताला दिलं आणि बापू कलावंत निर्दोष मुक्त झाला. जात धर्म भेद भाव मनी नाही मानिला, बापू कलावंताने भंडारा लाविला. भंडारा लाविला, भंडारा लाविला, भंडारा लाविला, भंडारा लाविला. सद्गुरू बाळू मामा
जात धर्म भेदभाव सगळ्या गोष्टी सोडल्या तेव्हा कुठली